सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या, जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. जरा रंग दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा, स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा, जुळ्या बहिणींचा कट्टा. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं रूप नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावार्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून, तसंच आदि शंकराचार्य आणि सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका देशमुखांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आज आपल्या सगळ्यांच्या मनात एक ताण, अस्थिरता, अस्वस्थता अशा अनेक भावनांचा कल्लोळ आहे. आपल्या आजूबाजूला अनेक घडणाऱ्या नकारात्मक घटनांमुळे, छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण आपलं मनस्वास्थ्य, मनाची शांतता हरवून बसतो. अशा या अस्थिर वातावरणात सतत आपण संभ्रमावस्थेत असतो. रोजच्या जगण्यात अध्यात्म कसं आणायचं, स्वतःची पर्सनॅलिटी त्यामुळे कशी बदलवायची, आजच्या या डिस्ट्रॅक्शनच्या जगात मनाला आटोक्यात ठेवून स्थिर कसं करायचं, सुखी जीवनासाठी अध्यात्म कसं अंगीकारायचं, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. अध्यात्म म्हणजेच परमेश्वर का? मी कोण आहे? माझं या जगात अस्तित्व का? हू एम आय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतात. अशा या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्याशी संवाद साधणार आहेत हैदराबाद स्थित मुक्ताताई वाळवेकर. अध्यात्माचा वसा घेतलेल्या या क्षेत्रातील एक विचारवंत अधिकारी व्यक्ती. मुक्ताताई जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन कार्यक्रमात मी श्यामा देशपांडे आणि मी मीना मोरोणे तुमचं मनापासून स्वागत करते. मुक्ताताई वाळवेकर या व्यवसायाने इंजिनियर आहेत. औरंगाबाद येथून इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतील सियाटल येथून त्यांनी कम्प्युटर सायन्स मध्ये MS केलं. अमेरिकेत काही काळ त्यांचं वास्तव्य होतं. मायक्रोसॉफ्ट सारख्या मल्टीनॅशनल कंपनीत कार्यरत असताना अध्यात्माच्या ओढीनं त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि 2013 पासून हैदराबाद येथे त्या स्थायिक आहेत. परमपूज्य डॉक्टर श्रीधर देशमुख, ज्यांना आपण डॉक्टर काका म्हणून ओळखतो, त्यांच्या अनुग्रहित, तसेच परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या मार्गदर्शनाने त्या अध्यात्माचं अध्ययन करतात. अद्वैत वेदांत पर ग्रंथ, भगवद्गीता तसंच महाराष्ट्रीय संत वाङ्मयाची आवड असलेल्या मुक्ताताईंनी गेल्या 9-10 वर्षापासून हैदराबाद येथे वेदांत अभ्यास भास्कर अभ्यास वर्ग स्थापन केलाय. त्याच्या माध्यमातून भगवद्गीता, उपनिषदे, आत्माराम इत्यादी ग्रंथांचे चिंतन मराठी आणि हिंदी भाषांमधून त्या करतात. परमपूज्य डॉक्टर काकांच्या ग्रंथसंपदेचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केलाय आणि तसंच नवीन तंत्रज्ञान वापरून डॉक्टर काकांच्या नवीन ग्रंथ निर्मिती तसेच संपादनाच्या कार्यात त्यांचं अमूल्य योगदान आहे. अध्यात्म, गीता, उपनिषद यांच्यावर प्रवचन करताना आजच्या नकारात्मक परिस्थितीत चित्र निर्माण करण्याच्या कार्यात आयुष्य कसं घडवायचं हे पण त्या त्यांच्या चिंतनातून सांगत असतात. आपल्या देशातच नाही तर विदेशात सुद्धा सगळ्या साधकांना मार्गदर्शन करणाऱ्या, अध्यात्माचा वसा घेतलेल्या आणि अध्यात्माच्या वाटेवर जाऊन स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या मुक्ताताई आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. मुक्ताताई, परत पुनश्च तुमचं स्वागत. करायची गप्पांना सुरुवात? होय,
रामकृष्ण. मुक्ताताई, आपल्या गप्पा सुरू करायच्या आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की आज सारं जग पैशाच्या मागे धावत असताना तुम्ही मायक्रोसॉफ्ट सारख्या मल्टीनॅशनल कंपनीतली लठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि अध्यात्माच्या वाटेवर वळलात. का बरं जावंसं वाटलं तुम्हाला या वाटेवर? बरोबर प्रश्न आहे, छान प्रश्न आहे. एक मराठीमध्ये खूप छान शब्द आहे, त्याला फेरविचार म्हणतात. फेरविचार. आपण जीवनाच्या टप्प्यावरती एखाद्या वेळेस एका टप्प्यावर येऊन उभे राहतो आणि असं वाटतं की संपूर्ण जीवनाचा एकदा फेरविचार करायला हवा, असं वाटतं अधूनमधून. तर नोकरी करत असताना असा एक टप्पा आला होता की सगळं हे जीवन जगण्याची आपली शैली आहे, लाईफस्टाईल ज्याला म्हणतो, त्याचं पूर्ण मुळातून फेरविचार व्हायला हवा असं मनातून वाटत होतं. खरं नोकरी छान होती, कंपनी चांगली होती, माझी टीम चांगली होती, जे काम दिलं होतं ते कामही आवडीचं होतं, मला आवडायचं काम करायला, पैसे अर्थात मिळत होते चांगले. परंतु हे सगळं करत असताना आपण एक पॅटर्न म्हणतो तसा पॅटर्न ऑब्झर्व केला जात होता त्या काळामध्ये, की आपल्यासारखेच अनेक लोक नोकरी करतात, आपल्यासारखेच अनेक लोक पैसे कमवतात, पण पैसे कमवून पुढे काय किंवा नोकरी कमवून पुढे काय. आणि आजूबाजूला बघितल्यावर एक पॅटर्न लक्षात आला की आधी एक छोटं घर घेतो, मग नंतर जास्त पैसे कमवतो, मोठी नोकरी, मग अजून 2 बेडरूमचं 3 बेडरूम, मग 3चं 4, मग 4चं 5 बेडरूम घर, 1च्या ऐवजी 2 कार घ्यायच्या. असेही मी कुटुंब परिवार बघितले होते अमेरिकेत असताना, की पती पत्नी आणि मुलगा असे 3च जण घरामध्ये आहेत, परंतु 3 बेडरूमचं किंवा 6 खोल्यांचं घर पुरत नाही म्हणून 5 बेडरूमचं घर त्यांनी विकत घेतलं. कार आहेत, 8 टीव्ही आहेत घरामध्ये आमच्या काही परिचयाच्या लोकांच्या. तर मग हेच सगळं आपल्याला मिळवायचं आहे का, याच्यासाठी आपला जन्म झाला आहे का, आणि अशा प्रकारे खूप कमवायचं आणि खूप भोगायचं हेच जीवनाचं स्वरूप आहे का, असे थोडीशी संदिग्धता असलेले अनेक प्रश्न मनात येत होते त्या काळामध्ये. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांची बरीच आधी भेट झाली होती भगवंताच्या कृपेने, आणि त्यांचा अनुग्रह आधीच झाला होता. पण जेव्हा अनुग्रह झाला तेव्हा त्या गोष्टीचं महत्व कळलं नव्हतं किंवा फारसं गांभीर्य कळलं नव्हतं. सुरुवातीच्या नोकरीच्या काळात आम्ही प्रवचन ऐकायचो, त्यांचं थोडंफार ग्रंथ वाचायचो, आणि खूप रेग्युलरली नाही तरी येता जाता हे श्रवण आणि वाचन चालू होतं सुरुवातीच्या काळामध्ये. आणि एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जीवनामध्ये जे काही प्रश्न पडलेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या शास्त्रामध्ये दिलेली आहेत ते म्हणजे आपली भगवद्गीता आहे, आपली उपनिषद. याच्यामध्ये आपल्याला जीवनासंबंधी पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि एक व्यावहारिक व्यावसायिक जीवनामध्ये कितीही कमावलं तरी आतून कुठेतरी हे सगळं अपूर्ण आहे, ही जी भावना आहे इनकम्प्लीट आहे किंवा कायम टिकणारं नाहीये, सगळं क्षणभंगूर आहे, जे काही मिळवतोय आपण ते टिकत नाही. तर या सगळ्या गोष्टी, अपूर्णता, क्षणभंगुरता, अनित्यता जिथे ऍड्रेस केली जाते, या प्रश्नांना जिथे उत्तरं मिळतात ते हे आपलं शास्त्र आहे, हे हळूहळू लक्षात आलं. आणि मग एक दिवस अगदी विचारपूर्वक ठरवून नोकरी सोडायची ठरवली. आणि मुख्य म्हणजे परिवार, आमच्या फॅमिलीचाही सपोर्ट होता या सगळ्या गोष्टींना. नोकरी करत असताना नोकरीलाही होता आणि नोकरी सोडल्यावर या क्षेत्रामध्ये कार्य करायलाही सगळ्यांचा, माझे पती, सासू सासरे सगळ्यांनी खूप, मुलगा, सगळ्यांनी खूप साथ दिली या सगळ्या प्रवासामध्ये. खूपच जगावेगळा आणि चांगला निर्णय घेतला तुम्ही. खरंच आहे. मुक्ताताई, सामान्य माणसाच्या दृष्टीने अध्यात्म म्हणजे नेमकं काय आणि मानवी जीवनात त्याचं काय महत्व आहे? अध्यात्म हा शब्द, अध्यात्म, परमार्थ, मोक्ष हे शब्द आपण खूप वेळेस ऐकतो आणि नेमका त्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. सुरुवातीला थोडं साध्या सोप्या भाषेत समजावून घेऊ, शास्त्रीय क्लिष्ट भाषा फार वापरू नये आपण. तर अध्यात्म शब्दाचा अर्थ सोप्या भाषेत म्हणजे सुखरूपता. सुखरूपता, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सुखरूपता शिकवली जाते ते शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र. आता सुखरूपता म्हणजे काय हा पुढचा प्रश्न येतो, कारण की सुखी होणं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. आपण छोट्या छोट्या गोष्टीतून, आपल्याला जेवण चांगलं मनासारखं मिळालं की त्याच्यातून सुख मिळतं,
मनासारखी शॉपिंग केली की त्याच्यातून सुख मिळतं. आवडीचं कोणी भेटलं, माहेरची लोक आले की त्यातून सुख मिळतं. पण आवडीची गोष्ट, अनुकूल गोष्ट संपली की लगेच आपण दुःखी पण होतो. तर असं सुख दुःखांनी भरलेलं जीवन, कभी खुशी कभी गम वालं जीवन हे आपल्याला परिचयाचं आहे. अनुकूल काही झालं की सुख आणि प्रतिकूल काही झालं की दुःख. परंतु अशा सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर जे जीवन आपण जगतो त्याच्यापेक्षा पलीकडचं, त्याच्यापेक्षा वरचं सुखरूप जीवन आपल्याला अध्यात्मशास्त्र शिकवतं. प्रकाश उदाहरणार्थ हे जसं सूर्याचं स्वरूप आहे, सूर्याला प्रकाश कुठून उधार घ्यावा लागत नाही. प्रकाश दे मला म्हणून सूर्याला कुठे जावं लागत नाही. तसं अध्यात्मशास्त्र आपल्याला शिकवतं की सुख म्हणजे सच्चित आनंद हे आपलं मूळ स्वरूप आहे. ती माझी खरी आयडेंटिटी आहे. आणि ते मी आहे हे जर मला खरंच कळलं तर सुखासाठी मला आज जी भटकंती करावी लागते, 4-5 ठिकाणी फिरावं लागतं, एखाद्या व्यक्तीकडे जा, एखाद्या वस्तूकडे जा, एखाद्या घटनेकडे जा, तसं कुठेही भटकंती न करता मीच सुखरूप आहे, मीच आनंद रूप आहे हे आपल्याला कळलं की आपला सुखासाठीचा होणारा शीण थांबतो आणि खरा मी कोण आहे याची जाणीव होते. आणि ही सगळी कल्पना आपल्याला ज्या शास्त्रामध्ये दिलेली आहे ते अध्यात्मशास्त्र. हा एक सोप्या भाषेतला त्याचा परिचय म्हणूया. आणि थोडंसं त्याच्यापेक्षा डीप जाऊन विचार केला तर बघा, लहानपणापासून आपल्यावरती संस्कार झालेला आहे. मला विचारलं की तू कोण, तर मी सांगते माझं नाव मुक्ता. मग म्हणतात काय काय तुला आवडतं, मग मी सांगते की मी एक इंजिनियर आहे, मला वाचायला आवडतं, मला चालायला आवडतं वगैरे, किंवा कोणाला पेंटिंग आवडतं. मग मी एक आई आहे, मी एक पत्नी आहे. आणि हीच सगळी माझी ओळख, हीच माझी आयडेंटिटी. मी नोकरी करते वा मी घरी बसते, बिझनेस चालवते. तर ही जी काही ओळख आहे ही सगळी या 5 फुटाच्या देहाशी संबंधित आहे. बघा, आपण शिक्षण घेतो, नोकरी करतो, पैसे कमवतो, आता काय हल्ली सोशल मीडिया झालेला आहे, त्याच्यामध्ये पण माझी एक आयडेंटिटी असते वेगळी. हा. पण ती सगळी आयडेंटिटी या देहाशी संबंधित असते. आणि देह म्हणजे मी म्हणजे देह, हा अतिशय दृढ संस्कार घेऊन आपला जन्म झाला आणि तोच संस्कार दृढ होत होत आपण लहानाचे मोठे झालो. अध्यात्मशास्त्र जेव्हा भगवद्गीता किंवा उपनिषदांच्या सारखा ग्रंथ, त्या ग्रंथांची सुरुवातच मी म्हणजे देह नाही, इथून त्या ग्रंथांच्या अभ्यासाची सुरुवात होते. पहिल्यांदा आपण जेव्हा हे विधान ऐकतो तेव्हा ते थोडं शॉकिंग असतं. माझ्यासाठी पण शॉकिंग होतं की ज्या एका ॲझम्पशनवर, ज्या एका फाउंडेशनवर आपण आपल्या पूर्ण जीवनाची रचना केली की मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे स्त्री आहे, मी म्हणजे मुक्त आहे, मी सुशिक्षित आहे, मी इंजिनियर आहे, ते सगळे अझम्पशन आपले जिथे छेद दिला जातो त्या सगळ्या अझम्पशन्सला, असं हे अध्यात्मशास्त्र आहे. मी म्हणजे देह नाही, इथून त्या अभ्यासाला सुरुवात होते. मग खरा मी कोण आहे, तर मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, समर्थांनी सांगितलंय. हे आत्मा किंवा परमात्मा, ज्याला सच्चित आनंद असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, ते माझं खरं स्वरूप आहे, ते माझ्या सगळ्या कुटुंबियांचं खरं स्वरूप आहे, ते तुमचं आमचं जगातल्या चराचर गोष्टींचं मूळ स्वरूप आहे. आणि ती माझी खरी आयडेंटिटी आहे. आणि ती जाणून घेण्यासाठी ज्या शास्त्राचा आपल्याला उपयोग होतो, मदत होते, मार्गदर्शन मिळतं, ते हे अध्यात्मशास्त्र आहे. मग त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं आपल्या स्वरूपाशी मोठा प्रश्न आहे. पण मी म्हणजे देह नाही आणि मी म्हणजे सच्चिदानंद रूप आत्मा आहे, हा अनुभव घेण्यासाठी हा सगळ्या शास्त्राचा पूर्ण विस्तार आपल्या समोर ठेवलेला आहे. एकरूप होण्यासाठी जसं बघा, व्यवहारामध्ये आपल्याला एखादी कुठलीही गोष्ट जेव्हा मिळवायची असते, प्राप्त करायची असते, तर आपल्याला त्या दृष्टीने काही स्पेसिफिक प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते. की ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही. सिंधूला जेव्हा मेडल मिळालं होतं तेव्हा तिने स्पेसिफिकली त्या एका गोष्टीच्या प्राप्तीसाठी मेहनत केली होती. किंवा आपल्याला करिअरमध्ये असेल, इव्हन व्यवहारात पण घर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी आपण पैसे जमा करतो, मेहनत करतो. अगदी तसंच या परमार्थाच्या प्रांतामध्ये तो आत्मा मी आहे हा अनुभव हे आपलं अंतिम प्राप्तव्य आहे. त्याच्यासाठी त्या दृष्टीने तशी साधना करणं आवश्यक आहे. मग ती साधना कशी करायची, तर व्यवहारामध्ये पण बघा की ज्या व्यक्तीने एखादी गोष्ट प्राप्त केली आहे त्याच्याकडे आपण मार्गदर्शनाला जातो.
म्हणजे एखादी व्यक्ती जी काश्मीरला जाऊन आली असेल आणि मला काश्मीरला जायचं असेल तर मी तिला विचारते की काश्मीरमध्ये कसं जायचं, कुठली रस्ता चांगला आहे, कुठला मार्ग चांगला आहे, तिथे गेल्यावर काय काय बघायचं. असं जी व्यक्ती काश्मीरला जाऊन आली तिचं मार्गदर्शन घेतलं तर माझी काश्मीरची ट्रिप छान होते. तसंच ज्यांनी व्यवहारात आत्मानुभव घेतलेला आहे असे संत मंडळी, आपलं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी, असे अनेक सगळे संत आपल्याला लाभलेले आहेत. त्यांनी त्यांच्या ग्रंथांच्या मध्ये आत्मानुभव कसा घ्यायचा याच्या विशिष्ट प्रक्रिया लिहून ठेवलेल्या आहेत. आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जग म्हणजे काय, ईश्वर काय, या सगळ्यांचा परस्पर संबंध काय आहे, साधना कशी करायची. तर असं मार्गदर्शन ज्या संत ग्रंथांच्या मध्ये लिहून ठेवलेलं आहे त्याचा आपण अभ्यास केला, हे शास्त्र व्यवस्थित समजावून घेतलं आणि त्याच्या अनुसार साधना केली तर मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी करणं याच जन्मात शक्य आहे. आपल्या सगळ्या संतांनी हा अनुभव याची देही याची डोळा घेतला, मुक्तीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण वाटचाल केली तर या जन्मात ती आत्मानुभूती येणं शक्य आहे असं म्हणता येईल आपल्याला. पण मग या प्रवासामध्ये उपासना का बरं करायची असते? असं आहे की अध्यात्मशास्त्राचे कर्म, उपासना आणि ज्ञान हे प्रमुख अंग आहेत. 3 मुख्य आस्पेक्ट्स आहेत. उपासना हा शब्द आपले परिचयाचे आहे आणि आपण बघा ठिकठिकाणी आपल्या समाजामध्ये अशी छान संरचना आहे की जागोजागी सामूहिक उपासना चालतात. आपण म्हणतो की आमची समर्थ संप्रदायाची उपासना आहे, आमची दत्त संप्रदायाची आहे, आमची वारकरी संप्रदायाची आहे. आणि त्या उपासनेमध्ये एक विशिष्ट काही अनुक्रम दिलेला असतो. आपण म्हणतो की आम्ही मनाचे श्लोक म्हणतो किंवा आम्ही करुणा त्रिपदी म्हणतो किंवा आम्ही हरिपाठ म्हणतो. तर अशा प्रकारे एकत्र यायचं, काही स्तोत्र पठण करायचं, हे उपासनेचं एक सामान्य स्वरूप आहे. आपलं काय होतं की आपण या सगळ्या प्रांतामध्ये खूप वरवर राहतो आणि त्याच्या बहिरंगावर जास्त महत्व देतो. उपासना या शब्दाचा खरा अर्थ आहे उप म्हणजे जवळ जाणे आणि आसन म्हणजे बसणे. तर जवळ जाऊन बसणे, उपासनेमध्ये जवळ जाऊन बसणं अपेक्षित आहे. कोणाच्या जवळ जायचं तर जे उपास्य दैवत आहे त्याच्या जवळ जायचं. कोणी जायचं? जो उपासक आहे त्यांनी जवळ जायचं. मग उपासकांनी उपास्य दैवताच्या जवळ जाणे, आणि जवळ जाणे म्हणजे शरीराने जवळ जाणे नाही तर मनाने त्याच्या जवळ जाणे आणि त्याच्या स्वरूपाचा विचार करून त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे, याच्यासाठी जी असते प्रक्रिया त्याला उपासना म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी एक खूप छान ओवी दिलेली आहे त्यांच्या वाङ्मयामध्ये की उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी. मग आपण म्हणतो की आम्ही उपासना केली तासभर आज, पण उपासनेचे शेवटी काय होणं अपेक्षित आहे तर देव आणि भक्त यांची अखंड म्हणजे कधीही खंडित न होणारी भेट अपेक्षित आहे. तसं आपण जर खरंच उपासना केली असेल तर आपली आणि देवाची खरंच अखंड भेट झाली आहे का, असा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. मग आपली आणि देवाची अखंड भेट होते म्हणजे नेमकं काय, देव म्हणजे खरा कोण आहे आणि खऱ्या देवाशी मी एकरूप व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हे सगळे प्रश्न आपण उपासना करताना विचारले पाहिजे. हे सगळे प्रश्न विचारले, त्याची उत्तरं समजावून घेतली आणि समजून उमजून उपासना केली तर त्याला अपेक्षित ते फळ येतं. नाहीतर मग काय म्हणतो खूप यांत्रिकता त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये येऊन जाते. म्हणण्यापुरती आपण म्हणतो पण त्याचा विशेष उपयोग होत नाही पाहिजे तसा. मुक्ताताई, पूजा केली, पोथी वाचली, माळ केली, कुळाचार केले की मी झाली का आध्यात्मिक, आणि रोज देवाची पूजा आपण करतो, त्यामुळे खरं देवाचं स्वरूप, खरंच स्वरूप कळतं का आपल्याला? असं आहे की पूजा, व्रत, वैकल्य हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे, आपल्या धर्माचा भाग आहे, उपासनेचा भाग आहे. आणि मला 2 गोष्टी नेहमी वाटतात की आपण फार भाग्यवान आहोत की सगळ्यात आधी आपण भारतात जन्माला आलो. आपण त्याच्यापेक्षा अजून जास्त भाग्यवान की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. आणि जी संतांची भूमी आहे, जे संस्कार आपल्यावरती लहानपणापासून नकळत झालेले आहेत की उपासना करा, पूजा करा, व्रत करा, या गोष्टी शिकवाव्या लागत नाही, देवावरती श्रद्धा ठेवा. परंतु जेवढे आपण भाग्यवान आहोत ना तेवढेच आपण दुर्दैवी सुद्धा आहोत
कारण की इतक्या सुंदर गोष्टी आपल्याला आपल्या व्रतवैकल्यांच्या मधून, आरतीच्या मधून, उपासनेच्या मधून सांगितल्या गेल्या, पण त्याच्या मागचं उद्दिष्ट, त्याच्या मागचा अर्थ न समजावून घेता वर्षानुवर्ष आपण त्या करत राहील. उदाहरणार्थ, आता छोटीशी गोष्ट आहे की आरती म्हणणं. आपण आपल्या देवाच्या पूजेमध्ये आरती म्हणणं हा एक अविभाज्य घटक आहे. आपण अनेक वेळेस आतापर्यंत गणपतीची आरती म्हटलेली आहे. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी. आता त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे की गणपती हा दुःख हरता आहे. मग आतापर्यंत मी जर 1000 वेळेस गणपतीची आरती म्हटली असेल तर खरंच माझ्या जीवनातल्या दुःखाचं हरण झालंय का, असा थोडासा प्रश्न विचारायला हवा. किंवा आपण आता दुर्गेची आरती म्हणतो की चारी श्रमले परंतु, किंवा साही विवाद करता. ते 4 श्रमले म्हणजे नेमके कोण 4 आहेत आणि त्यांनी असं काय काम केलं की म्हणून ते श्रमले. आपण इतक्या वेळेस आरती म्हणताना हा प्रश्न कधी स्वतःला विचारला का? साही विवाद करता, किंवा अनादि निर्गुणी निर्गुणी प्रगटली भवानी, आपण देवीच्या समोर पद म्हणतो. मग आता एक साधा प्रश्न आहे की देवी कशी आहे? अनादी आहे. अनादी म्हणजे जिचा कधीही आदी नाही, म्हणजे जिला कधीही सुरुवात होत नाही, अशी अनादी म्हणजे बिगिनिंगलेस, असं आपल्या देवीचं खरं स्वरूप आहे. मग ती जर देवी अनादी असेल तर ती प्रगटली असं कसं काय म्हणलंय त्या पदामध्ये? मग अनादी देवी प्रगट झाली म्हणजे नेमकं काय झालं? असे जर प्रश्नांची आपण उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या संत वाङ्मयामध्ये, आपल्या गीतेमध्ये देऊन ठेवलेली आहेत. आपण खऱ्या देवाचं स्वरूप न समजावून घेता, आरती म्हणण्याचं उद्दिष्ट न समजावून घेता, ठराविक गोष्ट ठराविक वेळेस यंत्रवत नुसतं देवाच्या समोर उभं राहायचं, टाळ म्हणायचे, कशी बशी ती आरती उरकायची आणि ऑफिसला पळायचं, अशा पद्धतीने ती आरती केली तर त्याच्यातून जे साध्य व्हायला पाहिजे ते होत नाही. दॅट बिंग सेड की आपल्याला या ज्या उपासना पद्धती घालून दिलेल्या आहेत की व्रत करा, उपवास करा, सगळ्यांच्या मागे एक विशेष उद्दिष्ट आहे की आपली ओव्हरऑल लाईफस्टाईल, जीवन पद्धती नियमित व्हावी, काहीतरी शिस्त असावी, काही डिसिप्लिन असावं आपल्याला. की अजून एक गोष्ट बघा की आपल्याला सांगतात की नैवेद्य दाखवल्याशिवाय देवाला खायचं नाही, असं आपल्याला लहानपणीपासून शिकवलं गेलं. का नाही खायचं देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय? काय होतं देवाला नैवेद्य दाखवल्याने? तेवढ्या वेळापुरतं आपलं आपल्या जिभेवर नियंत्रण राहतं. एरवी आपण स्वयंपाक करताना पटकन एखादा घास तोंडात बघतो, लगेच चव घेतो, पण थोड्या वेळापुरतं का होईना आपलं आपल्या जिभेवर नियंत्रण येतं, वाणीवर नियंत्रण येतं देवाला आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो. हा एक भाग आहे, अजूनही त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स आहेत. परंतु अशा सगळ्या हे जी व्रतवैकल्य, उपास, आरती म्हणणं, या सगळ्या ह्याच्यातून मुख्य 2 उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे आपल्या जीवनाला शिस्त लागावी, आणि 2 खरा परमार्थ काय आहे, खरा देव काय आहे, आणि कोणाची मी पूजा करते, कोणाची मी आरती करते, कशासाठी करते, ही जिज्ञासा माझ्या मनामध्ये निर्माण व्हावी, आणि त्या जिज्ञासेच्या मी मागोवा घ्यावा आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करावा. याच्यासाठी हे सगळे नियमावली आपल्याला घालून दिलेली आहे. त्यामुळे उपासनेमधली यांत्रिकता थोडी कमी केली आणि समजून उमजून हे सगळं करण्याचा प्रयत्न केला तर फार मोठं त्याच्यातून आपल्याला फळ मिळण्याची शक्यता आहे. नाहीतर मग येरे माझ्या मागल्या चालूच आहे ते. मी तेच विचारणारच होती की आता आपण अथर्व शीर्षाची आवर्तन करतो, आरती म्हणतो, मंत्रपुष्पांजली म्हणतो, त्याचा अर्थ न समजता कधी कधी नुसतं पाठांतर असतं म्हणून आपण म्हणतो. तर त्यामुळे या कर्मकांडामुळे तसा स्वतः काही बदल होतो का? असं आहे की प्रत्येक गोष्टीचं एक मूल्य आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे. त्यामुळे अथर्व शीर्षाची जेव्हा आपण आवर्तन करतो त्याला एक निश्चित मूल्य आहे. जर मला सांगितलं की देवाच्या समोर बसून दर चतुर्थीला 21 आवर्तन कर, तर 21 आवर्तन करण्यापुरतं एका जागी मांडी घालून बसण्याची सवय तरी मला लागते देवाच्या समोर. हल्ली आपलं जीवन असं झालंय की आपण एका जागी 1 तास स्वस्थ शांत बसू देखील शकत नाही, इतके आपण चंचल झालेलो आहोत की जरा झालं की 5 मिनिटांनी टीव्ही लाव, 2 मिनिटांनी चॅनल बदल, 3ऱ्या मिनिटाला फोन बघ, लगेच कोणाशी तरी बोल, कोणीतरी दारावर आलं का बघ, खिडकीच्या बाहेर बघ. हे सगळे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत हे कमी होऊन निदान देवाच्या समोर 1 तास बसण्याची त्यानिमित्ताने सवय लागते. त्यामुळे अशा प्रकारे आवर्तन करण्याला निश्चित मूल्य आहे. पण परत तेच आहे की अशा प्रकारे नुसते आवर्तन केल्याने आपल्याला खऱ्या गणपतीचं स्वरूप कळणार आहे का?
अथर्व शीर्षामध्ये म्हटलेलं आहे, त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः आणि त्वम कालत्रयातीतः. म्हणजे खरा गणपती कोण आहे? तो तीनही गुणांच्या अतीत आहे, तीनही देहांच्या अतीत आहे, तीनही काळाच्या अतीत आहे. बघा, थोडंसं अगदी मी थोडक्यात सांगते. आता काळाच्या अतीत आहे म्हणजे ज्याला सुरुवात नाही आणि ज्याला अंत देखील नाही. काळ म्हणजे काय? जेव्हा एखाद्या व्यक्तीचा, माझा जन्म झाला की जन्म ही घटना काळ सापेक्ष आहे. आपण म्हणतो कधी जन्म झाला, मी म्हणते की अमुक अमुक 40 वर्षांपूर्वी झाला. म्हणजे जन्म होणं ही घटना काळ सापेक्ष आहे. परंतु गणपती हा तीनही काळांच्या अतीत आहे. वर्तमान, भविष्य आणि भूत यांच्या तो तीनही काळांच्या अतीत आहे. म्हणजे खऱ्या गणपतीचा जन्मच झालेला नाही. मग आपण जेव्हा आपल्या घरी गणपती बसवतो, आपण जेव्हा त्याला आवाहन करतो, आपण जेव्हा त्याचं विसर्जन करतो, तेव्हा आपला खरा गणपती येतो का? खरा गणपती खरंच जातो का? मग खरा गणपती कोण आहे? असे निदान ते आवर्तन करताना आपल्या मनात जिज्ञासा निर्माण व्हावी आणि आपण त्या खऱ्या गणपतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. हे ते आवर्तन करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. किंवा आता मी नुसतंच उकडीचे मोदक असं 108 वेळेस म्हटलं एका जागी बसून, तर खरंच उकडीचे मोदक तयार होणार आहेत का? त्याच्यासाठी मला प्रत्यक्ष उठून ते मोदक करणं आवश्यक आहे. तसं गणपतीचे आवर्तन करताना, आरती म्हणताना आपण ज्या देवाची आरती करतो तो खरा तुटे ना फुटे ना कदा देव राणा, आपल्याला समर्थांनी म्हटलंय. म्हणजे आपला खरा देव कधीही तुटत नाही, कधीही फुटत नाही. मग आपल्या घरात भगवंताची मूर्ती असेल, प्रतिमा असेल, चुकून तिचा भंग झाला, चुकून ती प्रतिमा पडली, तर लगेच काळजात धस्स होतं आपल्या. तसं होण्याची आवश्यकता. दिवा विजला की धस्स होतं, काहीतरी अपशकुन झाला वाटतं. तर हे सगळ्या आपल्या समाजामध्ये जेवढ्या काही धर्मामध्ये अंधश्रद्धा म्हणूया, चुकीच्या समजुती पसरलेल्या आहेत, त्याच्यासाठी जबाबदार आपण आहोत की आपला खरा देव कोण हे आपणच समजावून घेतलेलं नाही. पुढच्या पिढीतली मुलं जेव्हा आपल्याला विचारतात की आई खरा देव कोण, तेव्हा आपल्याला सांगता येतं का? आरती कशासाठी करायची, नैवेद्य कशासाठी दाखवायचा, उपवास कशासाठी करायचा, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जर व्यवस्थित देता नाही आली पुढच्या पिढीला, तर या सगळ्या गोष्टी संक्रमण होणं इथेच थांबून जाईल. आपली जबाबदारी आहे खरा देव कोण आहे हे समजावून घेऊन मग पूजा करणं, मग उपासना करणं, ही आपली जबाबदारी आहे. आपण केली पाहिजे ती. मुक्ताताई, परमार्थाला वयाचं बंधन असतं का? केव्हा सुरू करायला हवा हा प्रवास? आणि आज विज्ञानामुळे सुख समृद्धी पायाची लोळण घेते, मग परमार्थाकडे का वळायचं? परमार्थाची काय गरजच काय? कधी सुरुवात करायची या प्रश्नाकडे आधी बघूया आपण. तर बघा, आपण आपल्या फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करतो आणि पगार कमवायला सुरुवात केली. हल्ली 22व्या वर्षी मुलं नोकरी सुरू करतात की त्यांना सांगतात लवकरात लवकर गुंतवणूक सुरू कर. लवकरात लवकर गुंतवणूक, थोडे पैसे सेव्ह कर आणि बँकेत टाक आणि मग वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्स मध्ये टाक, फिक्स्ड डिपॉझिट मध्ये टाक, बॉन्ड्स मध्ये टाक, इक्विटी मध्ये, स्टॉक्स मध्ये टाक वगैरे हल्ली सांगतात. पण लवकरात लवकर आपण फायनान्शियल गुंतवणूक का सुरू करायची? कारण की जेवढ्या लवकर सुरू करू तेवढा त्याचा कंपाऊंड इफेक्ट होतो आणि तेवढे जास्त रिटर्न्स आपल्याला मिळतात आणि ते नुसते रिटर्न्स मिळत नाही तर त्याचा उपभोग आपल्याला घेता येतो. तसंच परमार्थामध्ये आपण जेवढ्या लवकर सुरुवात करू, जेवढ्या लवकर हे सगळ्या संकल्पना समजावून घेऊ की मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, या संपूर्ण जगाचं स्वरूप काय आहे, भगवंताचं स्वरूप काय आहे, माझं आणि देवाचं नातं काय आहे, या संकल्पना आपण जेवढ्या लवकर समजावून घेऊ, त्या समजावून घेण्यासाठी आपण आपला जीवनातला थोडाफार वेळ, काही 24 तास बसून परमार्थ करण्याची गरज नाहीये, पण एक तासभर का होईना आपण हे शास्त्र समजावून घ्यायला आपण दिला, या संकल्पना व्यवस्थित समजावून घेतल्या आणि मग आपण आपलं प्रापंचिक व्यावसायिक जीवन जगलं, तर या पारमार्थिक संकल्पनांच्या स्पष्टतेमुळे आपलं प्रापंचिक जीवन आणि आपलं व्यावसायिक जीवन खूप एफिशियंटली, आनंदाने आणि संघर्षरहित होऊन जगता येणं आपल्याला शक्य आहे. तेवढा या परमार्थ शास्त्राचा आपल्याला आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग होणं शक्य आहे. म्हणून जेवढ्या लवकर सुरुवात करू तेवढा त्याचा जास्त आणि अधिक उपयोग आपल्याला होईल. मग प्रापंचिकांनी परमार्थ कसा साधायचा? प्रापंचिकांनी असं आहे की
आपले अनेक संतांनी याच्यासाठी खूप सगळं मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. आणि या बाबतीत समर्थांचं मार्गदर्शन हा. फार आपल्याला उद्बोधक आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रपंच उपाधी न सांडता, संसार त्याग न करता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. म्हणजे परमार्थ साधण्यासाठी प्रपंच सोडून कुठेही जायची गरज नाही, संसार सोडून कुठेही जायची गरज नाही. बरेच लोक या प्रांतात आधीच घाबरलेले असतात किंवा आधीच त्यांचे खूप गैरसमज असतात की मी जर गीतेचा किंवा दासबोधाचा अभ्यास सुरू केला तर मला माझी नोकरीला जाणं थांबावं लागेल, मला माझं घर परिवार संसार सोडून कुठेतरी वनात जावं लागेल, हिमालयात जावं लागेल, आश्रमात जावं लागेल. असं कुठेही न जाता समर्थ म्हणतात की जनामध्ये सार्थकता विचारेची होय. आपण जर आपल्याच घरी आहे त्या घरात आहे त्या वेळी आहे त्या लोकात आहे त्या परिस्थितीत राहून जर योग्य विचार करू शकलो तर प्रपंचात राहून परमार्थ साधणं शक्य आहे. त्यामुळे योग्य विचार आणि योग्य दिशेने विचार हे पहिलं साधन आहे. दुसरं महत्वाचं प्रपंचामध्ये एक मला स्वतःला नेहमी वाटतं की एक वेळेचं नियोजन हा प्रकार आहे. आपण सगळेजण हल्ली बरेच जण घरी पती पत्नी दोघे जण नोकरी करतात, खूप धावपळीचं खूप कॉम्पिटेटिव्ह खूप व्यस्त जीवन आहे, खूप स्ट्रेसफुल आणि डिमांडिंग जीवन आहे. आणि खूप लोकांची तक्रार असते की अहो आम्हाला पटतं म्हणजे हे करायला पाहिजे गीता दासबोध वगैरे, पण वेळ मिळत नाही अशी खूप लोकांची तक्रार असते. मग परमार्थ करायचा असेल याच जीवनामध्ये तर वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनावश्यक काय आणि आवश्यक काय याचा एकदाच व्यवस्थित निवाडा करून घ्यावा. आणि ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या विचारपूर्वक दूर ठेवल्या तर मग आपल्या जीवनातल्या आवश्यक गोष्टी करून प्रत्येक दिवसाचा थोडा तरी वेळ या पारमार्थिक विचारासाठी आपल्याला काढता येतो. एक छोटस उदाहरण बघू की आता काय निवडणुका आलेल्या आहेत. निवडणुका आलेल्या आहेत तर रोज दिवसभर वर्तमानपत्र, टीव्ही, व्हॉट्सअप सगळीकडे चर्चा की कुठल्या राज्यात कोण निवडून येणार, कोणाचं बहुमत येणार, कोण पंतप्रधान होणार. तर आपण किती देशभक्त आहोत हे आपल्या चर्चेवरून ठरत नाही नुसत्या. आपण आपल्या घरात कॉफी टेबलवरती चहा पीत पीत बिस्किटं खात खात जी देशभक्तीची चर्चा करतो त्याला फारसं मूल्य नसतं. देशभक्त आपण केव्हा ठरू की जेव्हा खरंच मतदानाच्या दिवशी जाऊन योग्य कॅन्डिडेटला मतदान करा. हे आपलं कर्तव्य आहे आपल्या देशाच्या प्रती आणि ते जाणून बुजून विचारपूर्वक आपण केलं पाहिजे. पण मतदानाच्या पूर्वीचा आणि मतदानाच्या नंतरचा जो काही वेळ आपण देशाच्या पॉलिटिक्स बद्दल वायफळ गप्पा मारण्यात घालवतो, या माणसाने ही पार्टी सोडली तिकडे गेला, तिकडून सोडून तिकडे गेला, त्याला हे शोभतं का, याच्या मी हैदराबादमध्ये चर्चा बसून करून काय होणार आहे. खरंय. तर अशा प्रकारची वायफळ चर्चा, भाकड विचार किंवा शेजारच्या घरी लग्न आहे तर शेजारच्या घरात ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांनी कोणाचं केटरर बोलवायला पाहिजे, कोणाचं हे करायला अशी चर्चा यांनी काय करायचं. किंवा मी इथे बसलेली आहे हैदराबादमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माझे सगळे नातेवाईक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या बसलेल्या नातेवाईकांनी त्यांच्या घरातली समस्या कशी सोडवायची हे मी इथे बसून चर्चा करून उपयोग नसतो. मी स्वतः प्रत्यक्ष एखाद्या समस्ये सोडवण्यासाठी जर काही कृती केली, हातपाय हलवले तर त्या कृतीला मूल्य आहे, पण त्या चर्चेला आणि त्या भाकड विचारांना अजिबात महत्व नाहीये. त्यामुळे आपली कर्तव्य आपलं परिवार, कुटुंब, समाज यांच्याविषयी करावीत, पण कर्तव्य पालन सोडून जो उरलेला वेळ आहे तो उरलेला वेळ जर आपण खरा परमार्थ काय, खरं गीतेमध्ये काय सांगायचंय, दासबोधात काय सांगायचंय हे समजावून घेतलं आणि संतांच्या उपदेशानुसार जर वाटचाल केली, शास्त्रशुद्ध श्रवण केलं तर त्याच्यातून या परमार्थामध्ये प्रगती करण्याचे पुढचे सगळे मार्ग हळूहळू उलगडत जातात आपल्याला. मुक्ताताई, अध्यात्माच्या प्रवासात गुरु परंपरेचं काय महत्व आहे, गुरुची आवश्यकता का आणि खरे गुरु कसे ओळखायचे? बघा, व्यवहारामध्ये आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट शिकायची असते, साध्या व्यवहारिक गोष्टी घेऊ, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते. नुसतं पुस्तकं वाचून आपण ते ज्ञान किंवा ते कौशल्य संपादन करू शकत नाही. उदाहरणार्थ मला पायलट व्हायचंय, पायलट कसं व्हायचं, विमान कसं चालवायचं याची अनेक पुस्तकं आहेत. ती सगळी पुस्तकं मी वाचली, ती तोंडपाठ केली, ती तोंडपाठ करून वाचून मी विमानात जाऊन बसले तर मला विमान चालवता येईल का?
त्याच्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष विमान चालवलेलं आहे त्याच्याकडून मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता आहे. किंवा जसं मी मगाशी म्हटलं की उकडीचे मोदक मला खूप आवडतात, म्हणून मी सगळ्या रेसिपीज वाचून काढल्या उकडीच्या मोदकांच्या. पण नुसत्या रेसिपीज वाचून मी जर स्वयंपाकघरात जाऊन उभी राहिले तर मला स्वतःला उकडीचे मोदक बनवता येतील का? अगदी मापाप्रमाणे योग्य सगळं घेतलं तरी उकडीचे मोदक ज्यांनी बनवलेले आहेत, ज्यांना त्याच्यामध्ये अनुभव आहे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला ते कौशल्य लवकर संपादन करता येतं. अगदी तसंच इथे परमार्थाच्या प्रांतामध्ये आहे. परमार्थाच्या या प्रांतामध्ये ज्यांनी या आत्मतत्वाचा अनुभव घेतलेला आहे असे सद्गुरू आहेत. सद्गुरूंचं मुळात आपल्याकडे लक्षण केलेलं आहे की जे आपल्याला सत्तत्वाकडे घेऊन जातात, म्हणजे आत्मतत्वाकडे घेऊन जातात, ते खरे गुरु, ते सद्गुरू. आणि बघा, एक आत्मविद्या जी आहे त्या आत्मविद्या ही अतिशय सूक्ष्म आहे. व्यवहारात आपण ज्या काही गोष्टी शिकतो त्या स्थूल आहेत असं म्हटलं जातं. स्थूल आहेत म्हणजे काय की आपल्याला आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून कळतं. मी एखादा व्हिडिओ बघितला, फॉर एक्झाम्पल भरतकाम कसं करायचं, ते व्हिडिओ बघून मला कळू शकतं. इंद्रियांच्या माध्यमातून किमान मला त्याची थोडीफार जाणीव येऊ शकते. व्यवहारामध्ये आपण डोळ्यांनी बघून, कानाने ऐकून, त्वचेने स्पर्श करून सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं. परंतु हा जो आत्मा, जे आपलं मूळ स्वरूप आहे आणि ज्या आत्म्याचं वर्णन सगळ्या अध्यात्मशास्त्रामध्ये केलेलं आहे, तो आत्मा मी आहे हा अनुभव हा इंद्रियातीत आहे किंवा इंद्रिय अगोचर आहे असं म्हणलं जातं. मी थोडेसे शास्त्रीय शब्द वापरतेय पण ते समजावून पण घेऊया की आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून या आत्मतत्वाचं ज्ञान होणार नाही, तो अनुभव आपल्याला येणार नाही. अतिशय सूक्ष्म असं हे तत्व आहे. म्हणजे कानाने ऐकून, डोळ्यांनी बघून आपल्याला या आत्म्याचं, आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान होणार नाही, आपली खरी आयडेंटिटी कळणार नाही. मग इंद्रिय अगोचर असलेली अतिशय सूक्ष्म अशी ही जी विद्या आहे, हे जे ज्ञान आहे, हे ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं, कोणी अनुभवलं? संतांनी अनुभवलं आणि आपल्या सद्गुरूंनी अनुभवलं. त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतलं, त्यांच्याकडून श्रवण केलं, त्यांच्याकडून एक विशिष्ट साधना पद्धती समजावून घेतली, तरच या आत्मतत्वाचा अनुभव येण्याची या मानवी देहात शक्यता आहे. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग झाला की बघा, आपले मोठे मोठे संत जे अतिशय विचारवंत होते, स्वामी विवेकानंदांनी गुरु केले, स्वतः समर्थ रामदास स्वामींनी गुरु केले, तुकाराम महाराजांनी गुरु केले, ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु केले. एवढंच नाही तर प्रत्यक्ष भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण ज्यांचं नाम आपण घेतो त्यांनी देखील गुरु केले. मग एवढ्या मोठ्या मोठ्या विचारवंत, बुद्धिमंत आपल्या संत महात्म्यांनी सगळ्यांनी गुरु केले. नुसते गुरु केले नाहीत तर त्यांनी आपल्या वाङ्मयामधून गुरु केल्याची आवश्यकता किंवा गुरूंचं महत्व, गुरूंची स्तुती सगळ्या संतांनी आपापल्या अभंगातून, उव्यांमधून, ज्ञानेश्वरीतून लिहून ठेवलेली. एक लॉजिकची गोष्ट आहे साधी की या सगळ्यांनी गुरु केले, त्याच्यामुळे जर त्यांना प्राप्ती झाली तर मी सुद्धा असे अधिकृत गुरु केले तर मला देखील हा अनुभव येण्याची शक्यता आहे. हे साधं लॉजिक आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा की गुरु ते जे आपल्याला या इंद्रिय अगोचर विद्येचं ज्ञान करून देतात, आपल्याला त्या अनुभवापर्यंत घेऊन जाण्याची ज्यांची क्षमता आहे ते गुरु. सगळ्या विचारवंतांनी गुरु केले आणि म्हणून मी देखील करणं आवश्यक आहे. हे सुरुवातीला थोडं श्रद्धेने स्वीकारावं. आणि तिसरा प्रश्न तुम्ही विचारला की गुरु कसे ओळखायचे आजच्या जगात, म्हणजे आध्यात्मिक गुरूंचा पीक निघालाय आता म्हणून विचार. खरंय खरंय. आणि काय होतं की जशा व्यवहारामध्ये सगळ्या क्षेत्रांमध्ये थोड्याफार प्रमाणात विकृती घुसलेल्या आहेत, थोड्याफार काय जास्तच प्रमाणात, तसं परमार्थाच्या क्षेत्रात पण अनेक विकृती घुसलेल्या आहेत. आणि परत दुर्दैव असं आहे की जे काही भोंदू गुरु आहेत त्यांना आपल्या वर्तमानपत्रांमध्ये, टीव्ही मध्ये, सोशल मीडियामध्ये खूप महत्व कव्हरेज दिलं जातं. आणि जे अधिकृत गुरु आहेत ते नेहमी प्रसिद्धी परांगमुख असतात, त्यांना प्रसिद्धीच्या झोतामध्ये स्वतःला यायचं नसतं. त्यामुळे ते अशा मीडिया मुवमेंट पासून स्वतः दूर राहतात. म्हणून अधिकृत गुरु समाजापासून, प्रकाश झोतापासून जरा लांब राहतात आणि भोंदू गुरूंना खूप प्रसिद्धी मिळते. आणि या सगळ्या गोंधळात सामान्य माणसाची गोची होते की आपण गोंधळ होतो किंवा विश्वासही उडतो बऱ्याचदा की काय हे सगळं असेच सगळे बाबाजी असतात, काय कोणाकडे जाण्यात काही पॉइंट नाही असं वाटतं. त्यामुळे नेमकं कुठे जायचं हे कळत नाही आपल्याला सुरुवातीला. मग असं आहे की त्याच्यासाठी थोडा शोध घ्यावा, विचार करावा आणि विचारपूर्वक शोध घ्यावा
की जे खरे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये बरंच वाङ्मय निर्माण करून ठेवलेलं आहे. अच्छा. म्हणजे सगळ्या गुरूंनी कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रबोधन केलेलं आहे. हा. कोणी ग्रंथ लिहून ठेवलेत, बरीच मोठी ग्रंथ संपदा केली आहे, बरीच प्रवचनं कीर्तनं लिहून ठेवलेली आहेत, अभंग लिहून ठेवलेले आहेत. तर त्यांनी जे प्रबोधन केलंय त्याचा थोडासा आपण एक आढावा घ्यावा. अगदी सखोल अभ्यास करायची गरज नाही, परंतु आपलं समाधान कुठे होतं, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कुठे मिळतात त्याचा अंदाज घ्यावा. ही पहिली गोष्ट. बघा, आपल्याला साधी साडी घ्यायची असते तर आपण 10 ठिकाणी चौकशी करून साडी घेतो की नाही? 10 ठिकाणी बघून आपण लग्नाचा आहेर घ्यायचा तर आपण गेलो आणि पहिली साडी घेतली असं करत नाही. आपण चौकशी करतो की क्वालिटी कुठे चांगली आहे, किंमत कुठे कमी आहे. तसं या प्रांतामध्ये थोडासा शोध घ्यावा सामान्य माणसाने, विशेषतः जो गोंधळलेला आहे. आणि सगळ्यात मुख्य की आपलं समाधान जिथे होतं, आपल्या प्रश्नांची उत्तरं जिथे मिळतात, आपल्याला एक विशिष्ट दिशा मिळाली आहे, ध्येय मिळालं आहे, साधना मार्ग मिळाला आहे, असं जिथे होतं तिथे जायला हरकत नाही. हा पहिला क्रायटेरिया. दुसरं की जे खरे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांचं सगळ्यात मोठं लक्षण की ते अतिशय निष्काम आणि अतिशय निस्वार्थी असतात. आपल्याकडे वर्षानुवर्षापासून, हजारो 5,000 वर्षांपासून जे हे अध्यात्म विद्येचं संक्रमण झालेलं आहे ते कुठेही पैशांच्या बदल्यात झालेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं होतं का की माझा 5,000 रुपयाचा कोर्स करा, मग मी तुम्हाला ज्ञानेश्वरी शिकवतो. असं पैशांच्या बदल्यात शिकवलं जाणारं, संक्रमित केली जाणारी ही विद्या नाहीये. त्यामुळे गुरूंच्या बाजूने विचार केला तर गुरु हे अत्यंत निष्काम आणि निस्वार्थी हवे, आणि ज्यांची माझ्याकडून काहीही अपेक्षा नाही की तू मला अमुक पैसे दे, तू माझं जाऊन बाहेर पब्लिसिटी कर, तू माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर, अशी कोणाचीही ज्या गुरूंची अपेक्षा नाही, आणि जे माझ्या हितासाठी तळमळीने मला 4 गोष्टी सांगतात, अशा गुरूंच्याकडे जायला मी हरकत नाही. एरवी काय होतं की आपण ज्यांच्याकडे जातो त्यांचा काहीतरी हिडन अजेंडा असतो, काहीतरी त्यांना हवं असतं आपल्याकडून. पण ज्यांना माझ्याकडून काहीच नकोय आणि जे मला माझ्या हिताचं सांगतायत त्यांचं ऐकायला काय हरकत आहे. त्यामुळे 1-2 महत्वाच्या गोष्टी की ज्यांच्याकडे आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, आतून समाधान मिळतं. थोडंसं इफ यू लिसन टू युअर ओन इनर व्हॉइस, आपल्याला आतून समाधान मिळतं आणि दिशा मिळते, मार्ग मिळतो आणि निस्वार्थी निष्कामता दिसून येते. थोडंसं राहिलं बरोबर एखाद्या सद्गुरूंच्या तर लक्षात येतं. त्यांचा शिष्य परिवार असतो, तिथे जाऊन चौकशी करावी, त्यांचे अनुभव विचारावे. आणि अशा पद्धतीने खऱ्या आपण आजही महाराष्ट्रात राहतो, भारतात राहतो, अनेक अधिकृत सद्गुरू आपल्या समाजात आहेत. त्यांचा शोध घ्यावा आणि शोध घेतला की निश्चित मिळतील, याच्यावर श्रद्धा असावी आपली.